गणनाथ सरस्वती रवि थोड़ा आवाज सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं रघुवंशनाथं श्रीरामचंद्रं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविंदाय नमो नमः। गोविंदाय गोविंदाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते। आजचा विषय असा आहे, मनुष्यानं सद्बुद्धीच्या आश्रयानं राहावं। सद्बुद्धी जी आहे ती माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक आणि परमार्थिक दोन्ही गोष्टी व्यवस्थित राखते। म्हणून संतांचं म्हणणं असं आहे, दुर्बुद्धी ते मना गदान निपजो नारायणा। पण कलियुगामध्ये दुर्बुद्धीचं थैमान आहे, जिकडे जाल तिकडे दुर्बुद्धी। तुम्ही कोणीच काही विचार करायला तयार नाही आहे। धनाधन यंत्राला सुद्धा माणसानं चालवलं ना तर ते व्यवस्थित चालेल, पण आपण यंत्रावर मात करायला जातोय आणि त्यामुळे घात पात। सद्बुद्धीचा आश्रय नाही आहे। धर्मराजानं विचारलं, महाराज पितामह कृपा करून मनुष्य बंधुजन कर्म धन आणि बुद्धी या ठिकाणी सगळ्यात जास्त आश्रय कोणाचा घ्यायचा? बंधुजनांचा का कर्माचा का धनाचा का बुद्धीचा? तर भीष्म पितामह सांगणार आहे, सद्बुद्धीचा आश्रय घेतला म्हणजे दिवसही पलटतात आणि पलटलेले दिवस शेवटपर्यंत चांगले राहतात। दुर्बुद्धीचा आश्रय घेतल्यानं असलेले चांगले दिवस सुद्धा खराब होऊन जातात। भीष्म पितामह म्हणाले, राजा प्राण्यांमध्ये प्रधानता सद्बुद्धीच्या आश्रयानं आहे। मनुष्य प्राणी जो आहे याच्यामध्ये प्रधानता काय आहे तर बुद्धीचाच आश्रय महत्त्वाचा आहे। पण नुसती बुद्धी नाही तर सद्बुद्धी। जी बुद्धी पहा, आपण नेहमी असे शब्द वापरतो, विश्व का कल्याण हो। मग आता विश्वाचं कल्याण जर तुम्हाला करायचं नसतं बोलून होईल का ते?
नाही. देशाचं हित पाहायचं असेल तर बोलून होईल का? नाही. योग्य त्या वस्तूचा टॅक्स भरला पाहिजे, योग्य त्या वस्तू व्यवस्थित वापरल्या पाहिजे, खोटं काम करायचं नाही. आपली लायकी असून खोट्या सवलती घ्यायच्या. सरकारी बायांनी सवलती घेतल्या, आता पैसे वसूल. कसं काय देश पुढे जाईल? हां, मीटरची एक वायर काढून घ्यायची, लाईट वापरून घ्यायची, असं कसं काय देश पुढे जाईल? आणि हे कोण शिकवतं? तर हेच करते लोक. मी बसलो रे पाहत मी कोण येतं तर काय म्हणजे जे देशाचे प्रणेते आहेत त्यांना सद्बुद्धी होऊ दे. त्यांना जर सद्बुद्धी नसली तर काय उपयोग होईल? कोर्ट सरकारवर ताशेरे ओढतं, लक्षात ठेवा. म्हणजे काम बरोबर नाही आहे, त्याच्याशिवाय ते ओढत नाही. म्हणून ते म्हणतात जगाचं कल्याण करण्याकरता सद्बुद्धी अनेक भक्तांकडून देवाने लोकांना दाखवलेली आहे. म्हणजे कोण? राजा बली राक्षस कुळामध्ये असून सुद्धा त्याला सद्बुद्धी होती. कारण ज्या वेळेला भगवान प्रगट झाले, 3 पावलं पृथ्वी मागितली, शुक्राचार्याने सांगितले की हा नारायण आहे. ऐक म्हणे, नाही, नारायण जर माझ्या दारापुढे आला तर याच्यासारखं महत्त्वच नाही ना, आता मला काय करायचं आहे? म्हणजे तुझ्या यज्ञ पूर्ण नाही होऊ द्या, नको होऊ द्या. तुझ्या घरी लक्ष्मी राहू द्या, राहणार नाही ना, म्हणजे नको राहू द्या. मला जर म्हणजे बलिराजाला सद्बुद्धी झाली, बलिराजाचे आजोबा प्रल्हाद यांना सद्बुद्धी झाली, मंकी ऋषीमुनीला सद्बुद्धी झाली आणि त्यांनी आपलं आपलं हित संपादन केलं. म्हणून या विषयीमध्ये इंद्र आणि काश्यप ब्राह्मणाचा एक प्राचीन संवाद आहे, तो तुला सांगतो. पूर्वकालामध्ये काश्यप नावाचा एक संयमी ब्राह्मण होता, तपस्वी ऋषीचा मुलगा. धनानं मदचूर होऊन वैश्यानं त्याला एकदा रथामधून लुटून दिलं. ब्राह्मण होता, रस्त्यानं चालला होता, एका वैश्याचा रथ होता. म्हणे महाराज बसता का? बसले. आता बोलता बोलता काही विचारलं असेल त्याने वैश्याने, याने नीती न्यायाप्रमाणे सांगितलं असेल की भेसळ करणं वाईट आहे, त्यानं दिलं त्याला रथातून लुटून. म्हणून आजच्या काळामध्ये कोणालाही पूर्वीपासूनच जे लोक दुर्बुद्धी आहे त्यांना काही विचारलं तरी तात्पुरतं सांगावं. परवा माझ्याकडे एक मनुष्य आला, त्याला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुझी मीन रास आहे, तुला 7.5 लागली, तुझं आता काही खरं नाही, सगळा नाश होईल. तो बिचारा आला, त्याला दुसरा माणूस घेऊन आला, तो म्हणे आज आत्महत्या करावीशी वाटतं म्हणे. आता असं ज्योतिष सांगायचं का तुझे हाल होतील म्हणून? हे असे लोक आधीच मनुष्य जर दरिद्री असेल त्याला सांगितलं तुझे हाल होतील तर तो मरण्याशिवाय दुसरं काय पाहिजे? असं आहे. समोरच्या माणसाची अवस्था काय आहे त्याच्यावर सांगितलं पाहिजे त्याला. त्याला मी सांगितलं की तुला मी लिहून देतो, म्हटलं काही होणार नाही. तो काल पुन्हा जेव्हा भेटायला आला ना तेव्हा एकदम फ्रेश कपडे लत्ते वगैरे, जेव्हा पहिल्यांदा भेटायला आला तेव्हा सगळे केस मोकळे, ते घाणेरडे कपडे, तसं तसं. बरं, त्याला घेऊन एक वकील आला होता. तिथे मी सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याला म्हटलं कुंडली घेऊन ये. कुंडली घेऊन आला तेव्हा एकदम बिलकुल मस्त अप टू डेट फ्रेश. म्हणजे एकच शब्द कसा असतो असं नसतं. ज्या वेळेला अंत यायचा आहे त्यावेळेला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असले तरी तो येणारच. अहो, लग्नात येतो एखाद्याला मृत्यू. मागे एक नवरदेव लग्न लागल्याबरोबर पडून गेला आणि संपला. असं आहे. म्हणून त्या
व्यापाऱ्याने त्याला लुटून दिलं, कारण तो धनाच्या मदामध्ये चूर होता. त्या वैश्यानं धक्का देऊन त्याला टाकल्यानंतर तो ब्राह्मण काश्यप आपलं जीवन व्यर्थ आहे, कारण आपल्याजवळ धन नाही म्हणून लोक आपल्याला लुटून देतात. आता आपण जगून काय करणार? आपला आत्मघात करून घ्यावा अशा क्षुब्ध चित्तानं रस्त्यामध्ये एका झाडाखाली पडून राहिला. आता तो विद्वान होता, ज्ञानी होता, पण केव्हा केव्हा आता आपले साने गुरुजी पाहणं, एवढा मोठा माणूस पण शेवटी काय केली? आत्महत्या. कारण कुठून तरी मन खचलं आणि दचकलं. ते मोठं वाईट असतं ते. त्यावेळेला कोणीतरी सांभाळणारं मिळालं पाहिजे किंवा धीर देणारं मिळालं पाहिजे. पहा तुम्ही, पूर्वी एखाद्या माणसाचं जर कर्ज झालं तर नातेवाईक काय म्हणायचे? हा मुलगा मी घेऊन जातो, मुलगी मी घेऊन जाते, हा मुलगा मी घेऊन जातो, तुम्ही दोघे जण कष्ट करा आणि पोट भरा. पाहू काय केलं नातेवाईकांनी? त्याचं ओझं कमी करून घेतलं. त्यामुळे त्याने आता कोणीच कोणाचं ओझं कमी, बरं ओझं कमी करायला काही हरकत नाही, तुमचं खरगटं लाखाने असतं, कोण करेल मदत? थोडंफार असलं तर लोक मदत करतील. तुम्ही जर करोडनं भ्रष्टता केली असेल तर कोण वाचवणार आहे तुम्हाला? म्हणजे काहीतरी मर्यादा पाहिजे. म्हणून त्यावेळेस त्याने आत्मघात करायचं ठरवलं आणि तो संतापला. अंगावरचे कपडे फेकून दिले. त्या रथातून पडल्यामुळे पायाला जखम झाली होती. त्यावेळे तो उदास झाल्यावर इंद्रानं पाहिलं की हा ब्राह्मण असून आत्मघात करेल तर याला पुढचा जन्म पशु मिळेल. म्हणून इंद्रानं गिधाडाचं रूप घेतलं आणि गिधाडाचं रूप घेऊन त्या ब्राह्मणापाशी आला आणि त्याने लांब पाय घातलेला होता. मग त्या गिधाडानं त्याला असं केलं. आता तो इंद्रच होता तो, कारण याच्याशी बोलायचं कसं? तर ब्राह्मणाला आधी काय केलं पाहिजे? नमस्कार. म्हणून इंद्राने नमस्कार केल्यावर त्या ब्राह्मणाने, अरे बाबा, तू गिधाड रूपात असून तुला नमस्कार करण्याचा हा भाव कसा झाला? असं म्हटल्याबरोबर ते गिधाड बोलायला लागलं. हे म्हणालं, महाराज, आपण ब्राह्मण आहे, पण आता आपण काहीतरी दुःखित झालेले आहात. मी तुमची प्रशंसा करायला आलो आहे. मनुष्य जन्म शास्त्रानं असं सांगितलं आहे की दुर्लभ आहे आणि अशा दुर्लभ देहाचा तुम्ही आता नाश करण्याच्या विचारात आहे. आता हा ब्राह्मण आश्चर्यात पडला. गिधाडाला समजून गेलं झालं आपलं. कारण ते ज्यावेळेस ठरतं ना तर माणूस कुठल्या तरी गोष्टीपासून सावध होऊन जातो. एखादी घटना त्याच्या डोळ्यासमोर दिसते, त्याच्या डोळ्यासमोर ती घटना दिसली की तो सावध होतो. हे आपल्या नशिबात असावं लागतं, नाही तर काही लोकांना शेवटपर्यंत कोणीही सावध करत नाही. तुम्हाला दुर्लभ शरीर मिळालं आहे, एवढूशा अपमानानं तुम्ही इतके दुःखी झाले. आता तो इंद्र, त्याला सगळं ज्ञात होतं. तुम्ही धनाची लालसा करू नका, कारण धनाच्या लालसेनं कोणाचंही सुख झालेलं नाही. मनुष्य धनाच्या लालसेनं धन मिळालं की आणखीन आसक्त होतो. धनाकरता जेवढं आपल्याला कष्ट करून मिळत असेल त्याच्यावर समाधान ठेवा, असं इंद्र त्या ब्राह्मणाला सांगतोय. मान आणि अपमान जगामध्ये सारखा समजावा. केव्हा केव्हा अपमान होतो तोही पचवून घ्यावा आणि सन्मान होतो तोही पचवून घ्या. कारण या संसारात काही लाभ नाही आहे आणि काही हानी नाही आहे. प्रसंग आला की वेळ निघून जाते, कोणतीच वेळ राहत नाही. भगवंताने आपल्याला 2 हात दिलेले आहे आणि
3 ऋतू दिले, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. ज्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येतो, हे आपले 2 हात घाम पुसतात. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी येतं तेव्हा 2 ह्या हात बरोबर डोक्यावर येतात, पाणी लागू नये म्हणून. असं करून घेतो माणूस. थंडी वाजायला लागली की 2 हात कानावर चालले जातात. मग हे 2 हात जे देवाने आपल्याला दिलेले आहे, हात दुसऱ्या कोणत्याच जीवाला नाही, पाय आहे. त्यांना कोणतंही काम करायचं असेल तर ते पायानेच करावं लागतं. मनुष्याला भगवंताने 2 हात दिलेले आहे, एक डावा आहे आणि एक उजवा आहे. एक धर्माचं काम करतो आणि एक शरीराचं अपवित्र काम करतो. म्हणून आपलं सगळं मनोरथ सिद्ध होण्याकरता तुमच्या डोळ्यातून किंवा डोक्यातून धनाची लालसा काढून टाका. तुमच्या डोक्यामध्ये आणि शरीरामध्ये धनाची लालसा आहे की धनामुळे सुख मिळेल असं वाटतंय तुम्हाला. आपण निर्धन आहोत म्हणून लोक आपला अपमान करतात असं तुमच्या मनात येत आहे. पण ज्या वाण्यानं वैश्याने तुम्हाला लुटून दिलं, कारण तुम्ही त्याला काहीतरी सन्मार्ग सांगितला, तो त्याला आवडला नाही. बरं, त्याने तुम्हाला नमस्कार करून प्रश्न विचारला नाही म्हणे, नाही रथात विचारला. ब्राह्मणाने एक लक्षात ठेवावं, प्रश्न सांगणारा जर आल्यावर आधी नमस्कार करून बसला तर त्याला सगळं व्यवस्थित सांगावं. आणि तो जर नुसताच खुर्चीवर बसून गेला, बोल काय पाहिजे, लग्न होईल का, नाही, होईल होईल एवढंच बोलत आहे त्याला, कारण तो अहंकारी आहे. आपल्याकडे आलेला मनुष्य हा कसा आहे ओळखण्याकरता ब्राह्मणाने फक्त त्याच्या नमस्कारावर लक्ष ठेवावं. काही लोक कंटाळवाणी करतात. त्याच्याही पुढे रिक्त हस्ताने नमस्कार करत असेल तर अर्धच सांगावं, कारण देव, ब्राह्मण आणि राजा यांच्याकडे आणि ज्योतिषी यांच्याकडे रिक्त हस्ताने जाऊ नये. आणि चौथा डॉक्टर. तुम्ही जर फुकटे असाल तर डॉक्टर एकदा होऊन जाईल, ते 2 गोळ्या घ्या, आणि नाही झालं, नाही तुम्हाला सगळं तपासावं लागेल, तुम्ही आता MD कडे जा. पण तुम्ही जर द्रव्य दिलं तर तो योग्य सल्ला देईल. तसंच असतं. ज्योतिर्वैद्यो निरंतर. म्हणून पूर्वीचे लोक खेड्यातले होते, पण येताना डॉक्टरकडे तर शेंगा पपय घेऊन यायचे ते, म्हणजे जेणेकरून संबंध राहील. संबंध आणि संपर्क. राजाला सुद्धा तुम्ही कर दिला तर राजाला गोड वाटतात, कर नाही दिला तर राजाला गोड नाही वाटणार, कारण तो नियम आहे. मनुष्य सौभाग्यवान जर त्याला व्हायचं असेल तर त्याने सत्याच्या बाजूने राहावं, म्हणजे भगवंताची कृपा त्याच्यावर होतं. मी गिधाड आहे, मला सुद्धा किडे, उंदरं, साप, मेंढे खावंसं वाटतं. ही योनी किती वाईट आहे महाराज. इंद्र मुद्दाम सांगतं त्याला, आणि तुम्हाला झाडाचं फळ खाता येतं. एवढंच नाही तर चांगला पदार्थ करता येतो, गाईचं दूध काढता येतं, ते दूध पिता येतं, बकरीचं दूध पिता येतं, म्हशीचं दूध पिता आहे. आमच्यासारख्याला काय आहे. मग एवढं जर देवाने तुम्हाला चांगला मनुष्य जन्म दिला तर तो जन्म तुम्ही असा वाईट मार्गाने घालवता कसा. तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही भगवंताची तपश्चर्या करून आपलं जीवन सार्थक करा असं ते गिधाड सांगत होते. पण मुळात गिधाडाच्या रूपात कोण आहे तर इंद्र. इंद्र हा इंद्रियांचा मालक आहे. आपले जे हात, पाय, कान, नाक, डोळे आहेत
यांचा मालक, देवांचा राजा म्हणजे इंद्र आहे. तो इंद्र आपल्या हाताचं दैवत आहे. म्हणून आपण पहिल्या प्रथम कोणत्याही देवाला नमस्कार करताना इंद्राला आधी नमस्कार करतो, कारण इंद्र हा देवांचा राजा आहे. अनेक इंद्र होऊन गेले. बलिराजा जो इंद्राकरता त्याने यज्ञ केला होता ना, तर भगवंताने त्याला सांगितलं की कलियुग संपल्यानंतर जेव्हा सत्ययुग सुरू होईल तेव्हा तू इंद्र होशील. म्हणजे त्याला पदावून ठेवला नाही, पण आता नाही, नंतर. तोपर्यंत तू पाताळातला राजा राहा. जसं एखादा मंत्री व्हायला प्रयत्न करतो तर सरकार काय, पक्ष काय म्हणतो, तू जिल्हा अध्यक्ष होऊन जायचं, मग पुढे पाहू. म्हणजे त्याला तिथे कुठेतरी अटकवून देतात. ते तसं आहे. आणि नाही तर मग तो फुटतो. आज जसे 2-4 फुटले तसे आज असतं ते. आणि मग काश्यपानं विचार केला की हा सांगतोय खरं आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहे. आपली दशा अशी वाईट झालेली ही गोष्ट खरी आहे. हे गिधाड आपल्याला टोच मारून देऊ शकतं या जंगलामध्ये, कारण आपण निर्धन पडलोय, आपल्या पायाला जखम झालेली आहे. तरी हा आपल्याला सन्मार्ग सांगतो आहे, कारण आत्महत्या हे मोठं पाप आहे, हे याला आपल्याला समजून द्यायचं आहे. आपण परिस्थितीमुळे आत्महत्या करतो आहोत, पण मग पापच करतोय ना. आणि आपला जन्म तर पाप करण्याकरता नाही आहे. म्हणजे गिधाडाच्या बोलण्यानं ब्राह्मणाची सद्बुद्धी जागृत झाली. आता जगामध्ये सद्बुद्धी सांगणारे फक्त संत आहे. तुम्हाला तोडगे ताडगे सांगायला खूप लांडगे मिळून जातील, पण संत लोक सद्बुद्धी सांगतील. आज लोकांना सद्बुद्धी नको आहे. छू छा सुमंत. मी पुष्कळ वेळा असं पाहतो ना, किंवा आता वैजापुरून दोरा करून आणला तुझ्याकडं तर लगेच लोक बरे होतात. पण म्हटलं त्या बाटलीतून रामरक्षा घेतात तर लवकर बरा नाही होत, कारण त्यांची तिकडे ती भावना असते. म्हणजे लोक जसे असताना तशांना तसं सांगावं लागतं. बा तुम्हाला एखाद्याला खूपच असं काही आपण खूप सुंदर आहे असं वाटलं की त्याला नजर काढायला सांगायचे. नजर काढलं की लगेच बरं होतं तो. म्हणजे त्यालाही असं वाटतं की नाही आपल्याला नजरच होते. अगदी उघड आहे. आता मिरच्या जर चुलीत टाकल्या तर त्याला ठसका तर येणारच आहे ना. मोहरी तडतड करणारच आहे. मीठ चरचर आग्नीत काही पडो, आपली बॉडीसुद्धा चरचर आवाज येतो सुरुवातीला. जर माणूस तरुण असेल ना, आवाज येतो असं येते. लोक देवाच्या नावावर भरोसा ठेवतात, पण मिरची लिंबू याच्यावर भरोसा ठेवतात. नेहरूनवाले पाहा तुम्ही देवाचं नाव घ्या ना. गणपतीचे नावं सांगितले, 12 नावं आहे, 12 वेळा घ्यायचे, पण ते कोणी घेत नाही. भागवतामध्ये भगवान रथ घेऊन निघाले रुक्मिणीच्या हरणाकरता, तर गणपती पूजन केलं 12 नामाने. म्हणजे देव सुद्धा गणेशाचं पूजन करतात. आणि गणपती जे दैवत आहे ना, ते पृथ्वी तत्वाचं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये गणपती नाभीच्या जवळ असतो, मूलाधार चक्राजवळ. जो ओंकार ओढतो त्याला तिथून गणपती त्याचे विघ्न दूर करतो. सुमुखस्य दन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रौ गजानना 12 नामानी. लोक दही साखर खाऊन जातील बाहेर जायचं असलं काम होतं म्हणून, पण देवाचं नाव घेऊन काम होईल असं त्याचा भरोसा बसत नाही. पहा तुम्ही इथे किती बसलेले असं कोणी तोडगा सांगितलं तर लगेच
पण ते तोडग्यापेक्षा देवाचं नाव महत्त्वाचं आहे हे लक्षात येत नाही. त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे ना, त्यांच्याकडून 2 चांगले सभ्य लोक बाहेर चालले होते अकोल्याला. अरे म्हणजे थोडे थांबून जा, आता पाऊस पडेल म्हणे. आकाशात ढगणे ऊन पडलेलं होतं. महाराज काही सांगता म्हणे. निघाले आणि थोड्या वेळामध्ये असं पुढे गेले, झाडाखाली उभे राहतात तो असं कडकड कडकड गाराचा पाऊस दडदड. रे म्हणे महाराजांच्या असे लोक असतात. म्हणजे लोकांना ते कळत नाही. म्हणजे सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये असेच उदाहरणं असतात आपल्याला. कशा करता तर जगातल्या लोकांनी सावधान व्हावं. पण 48 वर्ष झाले गजानन विजय वाचतो तो, पण तो काही सावधान होत नाही. आपला नथू, कारण हल्लीच्या जगात कोणाचं नाव नथू नाही म्हणून मी ते घेतो. असं आहे. दर 9वी 10वी एकादशी पारायण करणारे गजानन महाराजचे, पण समजतच नाही की देवाचं नाव घ्या. मग कोणी कधी सांगितलं गजानन महाराजपेक्षा स्वामी समर्थ फायदा देतात, तर हे टाकलं उचललं त्यांनी ते. असं आहे ते. गजानन महाराज असो, स्वामी समर्थ असो, साईबाबा असो, आपले झिब्रू अण्णा, सगळे संत सारखे आहेत. ते काय देतात? सद्बुद्धी. संताचं काम आहे सद्बुद्धी देणं. असे व्हॉट्सअपवरचे संत नसतात. आपण तर तिथूनही काही ऐकून येतो. म्हणून ते म्हणतात हे गिधाड म्हणतं, हे भूदेवा आपल्या इंद्रियांना काबूमध्ये ठेवावं. आम्हा प्राण्यांना लोक काबूमध्ये ठेवतात, पिंजऱ्यात अडकून ठेवतात, मारून टाकतात, खाऊन घेतात. तुम्हाला तर कोणी पिंजऱ्यात अडकत नाही, पण तुम्ही सुद्धा मायेच्या पिंजऱ्यामध्ये अटकता. आता समजतोय त्याला. माया चक्र जे आहे ते तुमच्या मागे लागतं आणि मायाचं पहिलं रूप आहे मोह आणि मोहाचं रूप आहे अर्थ. अर्थामुळे तुम्ही सगळे, आता मग तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्हाला बुद्धी आहे, पण आपण निर्धन आहे म्हणून लोक आपल्याला अपमान करतात. आता ब्राह्मण धनिक होतच नाही, तो दैवाने जेवढं मिळेल तेवढ्यावर राहतो. त्याचं कारण आहे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. म्हणून माया चक्र असं आहे की ते अज्ञान असो का चांडाळ असो, कोणत्याही योनीमध्ये माया चक्र आहे. श्रीमंताला आहे, गरिबाला आहे. आता बघा, श्रीमंताला गर्भात जात श्रीमंत आहे, तरी तो श्रीमंत माया चक्रात पडला की लोकांना लुबाडून पैसे कमवतो. तसा श्रीमंत आहे, लुबाडायला नको, पण तो लुबाडतोच, कारण तो मायेच्या चक्रात पडलेला आहे. माया त्याला बरोबर गरगड फिरवतो ना. असं त्याचा घडा भरला की एक दिवशी त्याला रडावं लागतं, तो किती श्रीमंत असतो. हे मायेचं चक्र जे आहे, जसं जसं माणसाला फायदा होतो ना, तसं तसं मनुष्य आणखीन खोटं काम करायला लागतं. कारण ही माया त्याला बरोबर चक्रामध्ये टाकतेच. सुदामाच्या चरित्रात वर्णन येतं ना की देवाने माया योगाने उचलून द्वारकेपुढे ठेवलं आणि तिथे गेल्यावर सुदामाने विचार केला, याने आपलं दिलेलं सोळं सोडून घेतलं, जुनं धोत्र दिलं, हे फार बरं केलं. का तर आपल्याला फक्त हा पाहिजे होता, बाकीचं काही नको होतं. आता घरी गेल्यावर पत्नी विचारेल तुम्हाला काही दिले नाही का, तर ती गोष्ट घरी गेल्यावर काही सांगून देऊ तुला, पण याला हा आपल्याला पाहिजे होता. हा एकदा मिळाला की आपलं सगळं सार्थक होईल. भगवंताने रुक्मिणीला उलटं सांगितलं, याला जर मी आता महावस्त्र दिलं तर लोक म्हणतील आला फाटकने सुनाला तर चालला भारी, माझ्या मित्राची टिंगल होईल म्हणून मी दिलं नाही. आणि गुपचूप त्याच्या घरी नेऊन दिलं. ना रुक्मिणीला समजलं ना सुदामाला समजलं.
कारण ब्राह्मणाला जे आपण दान देतो ते त्याने ओझं न्यायचं नाही, त्याच्या घरी पोहोचून द्यायचं. पूर्वी असंच करायचे लोक, सगळं झालं की सामान ते आणून द्यायचे घरी, ब्राह्मणाला उचलायची गरज नाही. आता ब्राह्मणच घरून उचलून नेतो सामान, तर मग त्याला काय इराज आहे? डाव्याचा बाती तुम्हीच करून आणा महाराज, असं झालं आता. आम्हाला काहीच सांगू नका, असं आहे ते. म्हणून ते म्हणतात ब्राह्मणाने आपलं शरीर निरोगी आणि पूर्ण अंग ठेवावं, असं ते धाड सांगताय. तुम्ही जातीमध्ये उच्च आहे, तुम्ही तुमचा कलंक धुवून काढू शकतात, बाकीचे लोक आपला कलंक धुवून काढू शकत नाही. पण आता तुम्ही प्राणत्यागाचा विचार करता, याचा अर्थ तुमच्या घराला कलंक लागेल. पण हळूहळू कसं त्याला पटवलं आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण आता दुपारी ना एक ग्रस्त आले, नाही दोन भगिनी आले, त्यांनी मला कुंडली दिली. दोघी मुलांच्या कुंडल्या एकदम सारख्या. त्या बाईला म्हटलं तुझं चुलत सासरा कसा वारला? म्हणे दादा माझ्या चुलत सासऱ्याने आत्महत्या केली, त्यांच्या बापाने आत्महत्या केली, तुमच्या जावयाने आत्महत्या केली. एक दोन मिनिटात सापडलं मला. म्हणजे ती बाई प्रश्न विचारली, तिच्या नवऱ्याने आत्महत्या केलेली. एक जात 3 लोकांनी. ते ग्रह असे असतात की ते घराण्याचं सगळं हिशोब दाखवत आहे, घराणा कसं आहे. तिच्याबरोबरची दुसरी बाई एकदम विचारात पडली, म्हणून इतकं समजतं. म्हटलं तू गुपचूप बैस, जास्ती बोलू नको, आहे नाही बस संपलं. आता हे भोग थोड्याशा पूजेने दूर होणार नाही, कारण 3 लोकांची हत्या आहे ना. मग एक लक्षात ठेवा, मनुष्याने आत्महत्या केली की पिढ्याला भोगावं लागतं. याकरता कोणत्याही जातीतल्या माणसाने आपल्या शरीराची हत्या करू नये. आता स्त्रियांना तर आजही झाली, कुठेतरी हत्या करून घेतली मुलीने, सगळं ओपन झालं तर त्यांनी मारलेच तिला. म्हणजे असं आहे, चाललं जायचं वडिलांकडे, कशाला हा देह घालवायचा, कष्ट करायचे. नाही जायचं तर जायचं नाही, कारण देह मिळणं मोठं दुर्लभ आहे. मनुष्य देह कसा आहे, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. आता बघा, हे जे लोक एवढे आत्महत्या करतात, शिकलेले सवरलेले सुद्धा, यांनी जर काही सत्संग ऐकला असता तर आत्महत्येपासून परावृत्त झाले असते, प्रवृत्त नसतं झाले. पण लोक सत्संगात ऐकत नाही, असं आहे. कारण सत्संगानं सद्बुद्धी होते. आता सत्संग करणाऱ्याला लोक नाव ठेवतात, ही गोष्ट खरी आहे. म्हणून ते म्हणतात, माझ्याजवळ असे पुष्कळ लोक असताना सुरुवातीला ते येतात, पण नोकरी वगैरे लागली की मग तिथूनच, कारण आता मी साहेब झालो आहे, मध्ये येऊच शकत नाही. तो मध्ये काय येत नाही तर त्याचं चुकीचं वातावरण आहे, म्हणून ईश्वर त्याला समोर येऊ देत नाही, तिथूनच रवाना करतो. कारण त्याचं सर्वांगाचं दर्शन घेतलं. कारण परमेश्वर कसं आहे, विठ्ठलाचं वर्णन आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंता लक्ष्मी कांता. त्याचं दर्शन घेतलं म्हणजे आपले षडरिपू जातात आणि त्याच्या अंगातले षडगुण ऐश्वर्य आपल्यामध्ये येतं. म्हणून देवाचं दर्शन सर्वांग घ्यायचं. तो काय बालांतरण मोठा झाला की तिथूनच रवाना होता तो. देव त्याला मध्ये येऊच देत नाही, कारण त्याला वाटतं आम्ही आहे, आता काय मंदिरात जायचं का आपल्यासारखे ना, आपण काय लेव्हल आहे आपले, ते असं येतं त्याच्या मनामध्ये. ती चंद्रभागेची 15 फुटाने लेवल वाढवून गेली आहे. सगळी घाण घेऊन चालली वारकरी जायच्या आधी नदी. असं आहे ते. देवाच्या दर्शनानं
दर्शने रोजच म्हणता तुम्ही, दर्शने दोष नाशती, दर्शने दोष नाशती. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही प्राणत्याग करताय, तुमचं काम काय आहे? स्वाध्याय करणं, अग्निहोत्र करणं, इंद्रियांना वश ठेवणं, दुसऱ्याकडून दान घेणं. कारण त्या दानाने त्याचं कल्याण होतं. म्हणजे ब्राह्मणाने जर दान नाही घेतलं तर यजमानाचं कल्याण होणार नाही. म्हणून यजमानाचं कल्याण होण्याकरता जगूला किल्ली देऊ नये. माणसाचं जगाचं कल्याण होण्याकरता यांना दान घ्यावं लागतं. कारण सत्पात्र लोकांनी दान नाही घेतलं तर ज्यांचं दोष जातील कसे? आता तुम्ही श्राद्धाचं जेवता, तांबे मंदिरात ठेवता, कशाला वाढवा? मग जेवू नको ना श्राद्धाचं. असं कसं काय झालं? तर तांब्याला काय झालं त्याचं? नाही. आणि कधी सासऱ्याने चांदीचा दिला तर ठेवाल का तुम्ही? कशाला वाढवा? तपासून पहा. असं आहे ते. सगळे तांबे ज्या गावात जाल तिथे तांबे ठेवून देत आहे लोक. भगवद्गीता मंदिरात टाकून देतात कशाला? अज्ञान लोकांना. म्हणून ते म्हणतात इंद्रियांची स्पर्धा करू नका. ब्राह्मणानं स्वाध्यायामध्ये यज्ञयागामध्ये अनुष्ठान करावं, स्वतःही चिंता रहित व्हावं आणि समाजाची चिंता दूर करावी. गिधाड बोलताय त्याच्याशी तर्क वितर्क करू नये. हे भूदेवा, मी मागच्या जन्मी विद्वान होतो, तर्क वितर्क केलं, त्यामुळे या जन्मी गिधाड बनलो आहे. इंद्र सांगतो त्याला. म्हणजे त्याच्या मनातले शंका काढतोय. मी वेदांतमध्ये तर्क करीत असे ब्राह्मण असून. काही ब्राह्मण तर्कट करतात. असं नाही. असाच ब्राह्मण पाहिजे की ज्याची देवावर श्रद्धा आहे, त्यानेच पूजा केली पाहिजे, तरच त्या पूजेचं फळ मिळतं. पूजा करणारा आणि करून देणारा हे दोन्ही श्रद्धावान पाहिजे. दोन्ही श्रद्धावान असतील तर त्या कर्माचं फळ मिळतं. आज मी त्यांना सांगितलं नाही की बा या मुलीचा कुंभविवाह करणं. म्हणजे दादा हे सगळं झालं आहे. आता सगळं जर झालं तर माझं 3 वर्षानंतर लग्न का होत नाही? तर ते असं झालेलं असतं की यांचं मी करून टाकलं. मुलीला आवडत नाही, मुलाच्या बापाला आवडत नाही, मुलीच्या आईची तळमळ असते की बा हिचं चांगलं व्हावं, चांगलं व्हावं. त्यामुळे ते कर्म खर्च करूनही काम नाही होत. म्हणून त्यावेळेस ब्राह्मणानं वेदावर कधीही तर्क करू नये. वेदामध्ये आस्था ठेवावी. माझी आस्था नसल्यामुळे मला या जन्मी गिधाड व्हावं लागलं. मी स्वतःला पंडित मानत होतो, अनेक विद्वान लोकांचा अपमान करत होतो. रात्रंदिवस फक्त द्रव्याशिवाय मला दुसरं काही दिसेना. म्हणून मला मनुष्य योनी चुकली, गिधाड योनी आली. तुम्ही जर आता आत्महत्या केली तर तुम्हाला नाही गिधाड तर गाढव. असं आहे. आपल्याकडे एवढे पुरावे आहेत की जो काम करतो ना खोटे, त्याला त्या प्रांतात जन्माला मिळतो. त्या आदिगाच्या पोथीमध्ये बा कर्नाटकाचा ब्राह्मण राजस्थानामध्ये जन्माला आला, कारण तिकडे पाणी कमी आहे, हाल खूप आहे. आपल्याकडचे लोक जेवढा आचार पाळू शकतात तेवढे तिकडे पूर्वी राख्याने भांडे घासायचे आणि वरतून पुसून घ्यायचे ते. आता पाणी आलंय तर तिकडे जन्म मिळतो. इकडे त्यांनी काही चुकीचं काम केलं की दक्षिणेकडे खाली उघडे राहा जन्मभर, काळे कुट्ट, नुसता भात चिवडा, जेवाचं सुद्धा आनंदाने असे खातात. असं नाही खात. असं म्हणजे त्याचंही ज्ञान नाही आहे. हां, हुशार खूप असतं, हे महत्त्वाचं. पण आचार विचार नाही. म्हणून त्यावेळेस
ब्राह्मणानं असं करू नये. काश्यप मुनी आश्चर्यचकित झाले की हा नक्की गिधाड नाहीच आहे. आता मुळात हा ब्राह्मणच, त्याने एवढे सगळे रेफरन्स दिल्याबरोबर त्याचा पाय धरला. म्हणे तू खरं सांग कोण आहे, तू गिधाड नाही आहे. असं म्हटल्याबरोबर गिधाडाचं रूप गेलं आणि इंद्र शंख चक्र गदा हातात धरून ब्राह्मणाच्या समोर. भीष्म पितामह म्हणाले, राजा, श्रद्धावान आणि जितेंद्रिय मनुष्य आपलं अशुभ कर्म दानाने घालवतो आणि ते दान घेण्याकरता ब्राह्मण हा असावा लागतो. त्याने नाही घेतलं तर फळ मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, दानाचे अधिकारी किती आहे. देवाला सुद्धा दान नाही देत आहेत, समर्पण आहे देवाला. गुरुजी नेहमी म्हणतो, अक्षदान समर्पयामी, पुष्पम समर्पयामी. समर्पण करायचं आहे. दानाचे अधिकारी आई. मला चांगला अनुभव आहे. काही काही लोकांची कामं मी नाही सांगून देतो, कारण काय, त्याने आईला वागवलं नाही, बापाला डोळ्यासमोर माहिती असतं. नाही भाऊ, हे काम मला येणार नाही, तू त्र्यंबकला जाय, तिथे फार लवकर फायदा होतो. चालला जातो त्र्यंबकला. काय अशा लोकांना तुम्ही कल्याण करणार देतो, कारण त्याचा तो काही पुण्यच नाही ना. आईबापाचं, आईबापाचे आशीर्वाद असले तर माणसाच्या संकटात लवकर मुक्ती मिळते, आणि आईबापाची पुण्याई नसेल तर संकटात मुक्ती मिळत नाही. मोठं कठीण असतं. आता आम्हाला जन्मभर आम्हाला हे ज्ञान सांगितलं म्हणून आम्हाला ते कळतं, म्हणून आम्ही त्या अशा लोकांना टाळून देतो. आता बाकीच्या लोकांना ते कळत नाही, त्यामुळे ते टाळू नाही शकत. कारण ज्यांच्याजवळ आशीर्वादाचा पुरवठा नाही आहे आईबापांचा, त्यांचं तुम्ही किती करा, कारण सगळ्यांच्या तळतळ्यापेक्षा आई वडिलांचे तळतळे भयानक कठीण असतात. भीष्म पितामह म्हणाले, धनाढ्य पुरुष यज्ञ यागादी दान करून शुभकर्म करतो, उत्तरोक्त वैभव भोगतो. पण मनुष्याने सत्कर्म करून, मध्यम मनुष्य आहे तो यज्ञ याग करू शकत नाही, तर त्याने सत्कर्म करावं. म्हणून संतांनी काय लिहिलंय, सत्कर्म योगे वयघात. सत्कर्म म्हणजे दुसऱ्यावर परोपकार करायचं. केलेल्या कर्मापासून अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही कोणालाही मदत करा, शारीरिक करा, मानसिक करा किंवा धनाची करा. मदत 3 प्रकाराने होते. अपेक्षा ठेवायची नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्याकडून जेवढे होईल तेवढंच करायचं, रिकामं काम करायचं नाही. काही लोक काय करतात, इतकी मदत करतात तर स्वतः संपून जातात. ते मूर्खाचं काम आहे. जेवढी होईल तेवढीच. म्हणून त्यावेळेस भीष्म पिता म्हणाले, मनुष्य जे कर्म करतो तसं त्याला फळ मिळतं. म्हणून सीतासुद्धा जे दुःख भोगली ते मागच्या जन्मी कर्म केलेलं होतं. म्हणूनच धर्मराजा, द्रौपदी जे दुःख भोगली तिने तसं कर्म केलं होतं. पती दे, पती दे, पती दे, पती दे 5 वेळा म्हणाली दुर्वास. दुर्वास म्हणे, तथास्तु. तर ते तसेच कर्म केले. आणि तुम्ही जे 5 भाऊ आहे, जगाला कर्म समजवण्याकरता तुम्ही जन्माला आले आहे. तू धर्म, भीम, नकुल, सहदेव आणि अर्जुन. अर्जुन नर आहे, तू धर्माचा अवतार आहे. भीम प्राणाचा अवतार आहे. नकुल, सहदेव अश्विनी कुमार आहे. तुम्ही जगाला समजवण्याकरता आले आहे, म्हणून तुम्ही एवढं दुःख सहन केलं. आणि आता मला तू जे विचारतोय ते जगाला कळण्याकरता विचारतोय. जर धर्मराजाने विचारलं नसतं तर आज मला तुम्हाला सांगता आलं नसतं. म्हणून धर्मराजानं जगाच्या म्हणून महाभारत काय आहे, 5वा वेद आहे. पंचम वेद म्हणतात. जसं तुकारामाच्या गाथाला पंचम वेद म्हणतात. कारण सगळं तसंच दिलेलं आहे वेदाप्रमाणे. तुकारामाने 4,500 अभंग
तसेच दिले. सगळे लोक म्हणतात पण त्या सत्याने वागू शकत नाही, कारण त्याच्यावर श्रद्धा नाही आहे. म्हणून गोमातेला ओळखता आलं पाहिजे पहिला प्रथम. काय म्हणतो तो भीष्म पितामह धर्मराजा, गाईला ओळखता आलं पाहिजे. ज्याने गाईला आणि आईला ओळखलं तो जगात धन्य झाला. जो गाईला आणि आईला ओळखत नाही तो जगात धन्य होऊ शकत नाही. म्हणून गाईला एवढा जरी आपण रोज काही खाऊ घातलं, तुमचे मेथीचे पानं काढून त्याचं खालचं बूड जरी खाऊ घातलं तरी गाय पुण्य देते. तुम्ही ऊस खा आणि टरपलं तिला द्या तरी ती पुण्य देते. म्हणून ती सुख देणारी आहे. आकाशामध्ये अनेक पक्षी उडतात पण त्यांची गती ठरलेली आहे, त्यांच्या त्यांच्या गतीने उडतात. त्याप्रमाणे अनेक मनुष्य जन्माला येतात पण त्यांची कर्म जशी असतात ते कर्मभोग त्यांना भोगावे लागतात. आता उद्या धर्मराजा विचारणार आहे संसार आणि शरीर याचं मूळ तत्व काय आहे. ही संसार आहे, जगाचा संसार आहे. याच्यामध्ये जे शरीर येतं तर या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे जगामध्ये अष्टविधा प्रकृती. ही प्रकृती जशी असते तशी माणसाची प्रकृती असते. त्या प्रकृतीमुळे त्याला तसं तसं कर्म भोगावं लागतं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी, कडे उपजलांतराय मनुष्य काय झाली. चैतन्य केशव चैतन्य माडी